लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। पण 3-4 महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्क्रुटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही 2000 का 2500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते, 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याच्यापैकी हे 2-2.5 हजार होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई ही केली जाते। महिला आयोगामध्ये बदल जे आहेत ते होणं गरजेचे आहे। नाही, साधारणपणे खरं तर मी सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक ही आयोजित केलेली होती। पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलेलं होतं। त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणीचे स्थानिक अधिकारी आणि त्याचबरोबर महिला आयोग संबंधितले जे काही अधिकारी आणि त्यांचे सदस्य आणि वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत यांना आमंत्रित करता आलेलं नव्हतं। आज उपसभापती नीलमताईंनी त्या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा विविध ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे। महिला आयोगच्या अध्यक्षा, इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत ते त्या बैठकीला उपस्थित राहतील। त्याच्यातून ज्या काही सूचना येतील त्या निश्चितपणाने विभाग म्हणून आमच्याकडे सुद्धा येतील आणि आम्ही विभाग म्हणून त्या शासन स्तरावर सादर करू। त्याच्यामध्ये जर त्यांनी काही आणखीन सूचना दिल्या, काही बदल काही सुचवले, कारण महिला आयोगचे जे काही नियम निकष किंवा त्यांच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये जर आत्ता काळानुसार जर काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा काही सूचना जर आजच्या बैठकीतून आल्या तर निश्चितपणाने विभाग स्तरावर सुद्धा आम्ही त्याची बैठक घेऊ। लाडकी बहीण योजना एक महत्त्वपूर्ण ऑफिशियल जी अपडेट आहे ती समोर आलेली आहे। फायनली आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रित जमा झालेला आहे। काही बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता राहिलेला होता, त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा हा हप्ता जमा करण्यात आला आणि आता मे महिन्याचा हप्ता कधी येईल ह्याची जी प्रतीक्षा होती ती सुद्धा संपणार आहे। कारण आता स्वतः आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना मेचा हप्ता सुद्धा वाटप होत आहे, त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो सुद्धा प्राप्त झालेला आहे। लवकरात लवकर हा बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रोसेस आहे त्याला देखील आता सुरुवात होत आहे। येत्या 1 ते 2 दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता सुद्धा आता जमा होत आहे।